सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. तर आम्ही चाललोय आता मस्त बाहेर फिरायला चाललो बाबू. नाही. आम्ही कामानिमित्त चाललोत बाहेर. तुम्हाला असं वाटतं ना आम्ही फिरायला चाललोत, पण तसं काही नाही. घेऊन तर चाललोय ना, का कुठल्या का बहाण्याने व्हाय ना तुला घेऊन चाललोय ना फिरायला. तर फ्रेंड्स, आम्हाला 1-2 रील शूट करायचे आहेत आणि बाहेर पण जायचं आहे. आम्हाला परत मार्केटमध्ये जायचं आहे, गादीचा पण रेट काढायचा आहे, तनुजाच्या घरी सुद्धा जायचं आहे. तर फ्रेंड्स, फटाफट तिथला निघूया आपण. समोसा पण खायचं. मला माहिती तू समोसासाठीच चालली इकडे. इकडे तोंड दाखव तुझं, तू तोंड दाखव. खरं सांग, समोसासाठीच चालली ना? समोसा काय चाललीस ना, मग काय चाललीस? असंच चाललं, काम आहे मला. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला तनुजाचा एक आउटफिट दाखवतो. हे बघू शकतो तुम्ही तनुजा. थांबे. तर फ्रेंड्स, तुम्ही तनुजात बघू शकता, इथं तनुजाचा आउटफिट आहे. हा मी शोरूम मागवलेला ड्रेस आहे. सगळ्यात महत्वाचं तर आम्ही रील्स शूट करायचे म्हणून आम्ही आज बाहेर पडलोय. आणि आनंदचा बर्थडे सुद्धा आहे आज. जसं की तुम्हाला नसेल माहिती तर मी सांगते, आणि 20 ज्याला तारखेला. माहिती असेल तर आनंदला नक्की बर्थडे विश करा कमेंट बॉक्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये. कारण की 20 तारखेला आनंदचा बर्थडे आहे. तर थोडंफार काही शॉपिंग वगैरे पण करायची होती, आनंदला कपडे वगैरे पण घ्यायचे होते. ऍक्च्युली फ्रेंड्स, असं ठरलेलं होतं मी आनंदला. नाही बघा. तर फ्रेंड्स, असं ठरलेलं होतं की ना मी आनंदला माझ्यातर्फेने ड्रेस देणार होते, पण आनंदनी ना माझं न ऐकता काल मला मार्केटला घेऊन गेले आणि मला बोलले मला आत्ताच कपडे घेऊन दे. मी बोलली त्यांना नको नको, तरी त्यांनी कपडे घेतले, तर माझा तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला. तर चला आता निघूयात आपण. चला ना. थांब ना, पाणी बॉटल घेतो ना प्यायला. तिकडे परत मागत बसते. रिटर्न आल्यावर आहे का घरी? आज पाणी नाही भरलं. ठीक आहे, काय नाही प्रॉब्लेम, घेऊन चालतो. बघा आम्ही शूट करत होतो तर पसारा कसा झालाय बघा घरामध्ये. सगळे त्या पेपर वगैरे टाकलेत, तुम्हाला तर दिसतच असेल. आणि एक छोटासा मिरर आहे. सध्या तर कबर्ड नाहीये म्हणून ह्या मिररवर काम चाललंय आमचं, है ना आनंद? हाँ, गरीबों का मिरर. चलो कोई बात नहीं, हर एक चीज में ऍडजस्ट करना सीख लेना चाहिए. एवढे ऍडजस्ट केलेत आपण लाईफ मध्ये, एवढी शायनी काय होणार आहे? हा, राईट. बरोबर का? बरोबर, एकदम परफेक्ट. तर आता आम्ही निघतोय. चलात का? चल. लाईट वगैरे, अरे हे कॉक बंद करा ना तिकडचा. हा हा. इथं असं आहे आपल्या सोसायटीमध्ये, जर आपण कुठे बाहेर जातो ना, पहिले पाण्याचे कॉक बंद करायचे, नाही तर मग प्रॉब्लेम होतो. तर फ्रेंड्स, आम्ही निघालोय आता. सगळ्यात आधी आपलं एक काम आहे रील्सचं, ते शूट करूयात आपण. आणि म्हणजे आपल्याला एका रील शूट साठी कॅफेला जायचंय, कॅफेला पिझ्झा जायचंय. खायचाय. गाडी घेऊन जायची, तिकडनं परत रिक्षा बुक करायचा आहे. बहुत मगजमारी आहे. 2-2 रील आहेत, म्हणजे 2च रील आहेत. एकच रील आहे त्याच्यामध्ये 2 शॉर्ट आहेत. उबेर ऑटोचा आहे रील शूट करायचे आपल्याला. तर बघत राहा तुम्ही. बघा ना किती ऊन, किती वाजले आता? 5:30 5:30 होत आले, तरी पण ऊन बघा किती आहे. काय पाऊस पडायचं नावच काय ना मुंबई. नाही, पाऊस नाही पडणार, हे बघा. तर फ्रेंड्स, आम्ही बसले रिक्षामध्ये, कारण की मला उबेर ऑटोची व्हिडिओ शूट करायची होती. तर मी बसते आणि आजच बघायचे चालल्यात गाडीवर, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, खूप वेळ थांबलो आम्ही, आणि त्याच्यानंतर फायनली बसतोय. आता जातोय कॅफे मध्ये. खूप गरम होतंय. आनंद बोलते हाय करा का. आनंद पुढे आहे, तेवढा वेळ मागत होते. दिसतात का तुम्हाला ग्रीन शर्ट? ते बोलले पण नाही हाय करायला, तरी हाय कर. सांभाळून. आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो आहोत, म्हणजेच आम्हाला डॉमिनोज पिझ्झा. आमची व्हिडिओ काढून झाले, एवढं आम्ही फिरलो इकडे तिकडे. आता फायनली भूक लागली, तर म्हटलं कॅफे मध्ये काहीतरी खाऊन घ्यावं आणि बाकीचे काम आपले नंतर करा. आणि ते रील पण शूट आपण इथेच करावा. हा. तर फ्रेंड्स, आम्ही आलो आता. तर तनुजा बघते इथे की काय ऑर्डर करायचंय. काय काय तुला पिझ्झा खायचा होता ना? पिझ्झा. तिला बोललो बर्गर खा, पण नाही, मग ती मला पिझ्झाच खायची. आज पिझ्झा खायचा मूड आहे, तर पिझ्झाच खाईन ना. तर चल फटाफट काय मागवतेस मागव. तर फ्रेंड्स, आपला पिझ्झा ऑर्डर दिला होता. आता आनंद चालूयात घ्यायला. जेवण आल्यावर मस्त खाऊयात आणि निघूयात.
खूप उशीर झाला आम्हाला निघताना. घरात तनुजा मॅडम तुमचा पिझ्झा आला, हे खाऊन घ्या, तुम्हाला अजून दुसरे मागवायचे. एवढे नाही मागायचे. मजा आली का? खाल्ल्यावर सांगा ना, आत्ताच नाही सांगणार. कधी सगळं खाल्लं? हा का आपली किती दिवसानंतर डॉमिनोज लागलं? खूप दिवसानंतर. म्हणजे की आम्ही उल्हासनगर मध्ये असताना पण एक दोन वेळा झालं असतं. हा ते पण आम्हाला व्हिडिओ शूट करायचे होते म्हणून आम्ही आलोत, नाही तर आता बी नसतो आलो. दोन्हीच्या बहाण्याने पिझ्झा खायला लागलो आहे का नाही? कोणाला तरी माझी इच्छा नव्हती एवढी पिझ्झा अच्छा. खायची. नको खाऊ मग. तुला फक्त कंपनी देतो रे, होत रात्री तुझ्या पोटात बिटात दुखलं तर. ते दोघले माणसं मलाच का भेटलेत? हे खाऊन आता कोल्ड कप प्यायची का ना? फ्रेंड्स आणि आता आलोय ज्वेलरी शॉप मध्ये. हे काय ना टेन्शन मध्ये बसली. टेन्शन मध्ये नाही, काम आपलं होतं ते करायला. तर चला फ्रेंड्स, हे आपल्या ज्वेलरीमध्ये एक काम होतं तो फटाफट झालेला आहे. हे नंतर सांगू आपण, जसं आपल्याला टाइम भेटतोय तर तुम्हाला सांगू आपण नंतर. तर चला. तर फ्रेंड्स, आता आम्ही ज्वेलरी शॉप मधलं जे काम होतं ते केलं. अर्धवटच काम झालं कारण की थोडे पैसे कमी पडले, तर माझी लिमिट खतम झाली आज, आहे ना आनंद? तर आता मम्मीकडे जाऊयात, चाय वगैरे पिऊयात. आणि 2 नंबरचं मला असं वाटतं फर्निचर मार्केटला जाता जाताना खूप उशीर होईल आपल्याला, कारण ऑलरेडी 7:30 वाजलेत, है ना? तर 7:30 वाजलेत, तर इतक्या लेट जाण्यापेक्षा मला वाटते की आपण नेक्स्ट टाइम येऊन मग जाऊ आपण मार्केटला. आता आपण जाऊयात घरी, मम्मीकडे चाय वगैरे पिऊ आणि मग आपण आपल्या घरी जाऊ. ठीक आहे? तर आपण आपल्या घरी हा. जाऊया आता. तर फ्रेंड्स, आम्ही आलोय आता मम्मीच्या घरी. इथे बसलाय माझा भाऊ आनंद. मम्मीने आणलेला आहे चाय बनवून, तुम्ही बघू शकता इथे चाय वगैरे आहे. मम्मी पण बसली, पण मम्मीला काय कॅमेरा समोर नाही यायचं, त्यामुळे आपण मम्मीचा शॉट कॅन्सल करणार आहोत. ओके? मम्मी डायरेक्ट गाडीच्या बड्डेला तयार होईल. हा, चलो ठीक आहे. आता मी चाय वगैरे पिते आणि मग निघूयात आपण घरी जाण्यासाठी. किती वाजलेत आता? 8:30 वाजले. से तो अभी भी चाहिए, तर फ्रेंड्स, बट आम्ही आता आलोय फर्निचर मार्केटमध्ये, चाहिए. कारण की आम्हाला एक गादी इसमें. घ्यायची होती. तर आता मी गादी बघतोय. गद्दा चाहिए, हे गद्दा बघू शकता गादी. 5x6 तर आम्हाला यामध्ये पाहिजे होती. है, दिखाई ना. चला. तर चला फ्रेंड्स, आपल्याला वर सांगितलं त्यांनी गादी वर आहे खरं. बेड तर घेतलंय आपण, बट कसं आहे, गादी नाही तर फील येत नाही ना, हा, त्यामुळे बघू एकदा काय प्राइस आहे वगैरे. बघूया आता ते आपल्याला जशी पाहिजे तशी गादी भेटते का. आणखी 5x6 आहे ना? 5 पलंग कोणता लाकडाचा आहे कोणता लाकडाचा लाकडाच आहे. ही नाही बसणार तुम्हाला ही लागेल सगळं सेम तर दिसतंय ते काका. हे बेड आहे ना आमचा 6x6 लागते लोखंडाची. तुम्हाला लागते ती कमी लागते, ही वरतीच आहे. हे आहे friends. हा ही तुमची 70 वरून 70, कारण बॉर्डर येते ना बॉर्डर, हा हा हा, त्याच्यामुळे अच्छा, हा हा, बॉर्डर येत नाही. बरोबर. बरोबर समजलं. प्लेन येतो म्हणून ते ही लागत तुम्हाला. कितीला ही? अशी 58 आणि अशी तुमची आली 71. अच्छा. सगळं काम वगैरे करून मार्केट वगैरे फिरून आता आपण आलोय, कारण की आनंदचा बर्थडे आहे, तर आपलं थोडस बिर्याणीचं ऑर्डर वगैरे घ्यायचं आहे. कशात? तर फ्रेंड्स, आता आनंद ट्राय करताय, करा आणि मला सांगा. म्हणजे आपला जेव्हा बर्थडे असणार आहे ना, तर आपण इथंच ऑर्डर देणार आहे, तर आपण पहिले टेस्ट करायला हा. आलोय. बर्थडे बॉय जे त्यालाच विचारावं लागेल ना आवडतंय की नाही. छान आहे त्यात. व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? ट्राय कर. व्हेज आहे का नॉन व्हेज? व्हेज आहे, व्हेज आहे. टेस्ट खूप छान. छान ना, आवडेल मम्मीला आणि त्यांना. लय मस्त आहे. आवडली? टेस्ट छान आहे, करू आपण फिक्स.
तर फ्रेंड्स व्हेज आहे, कारण की आनंदचा बर्थडे जे आहे सॅटर्डेच्या दिवशी आलेला आहे. हा तर आम्ही नॉन व्हेज नाही खात कोणच, सगळे व्हेजच खाणार आहोत. तर त्या हिशोबाने आपण ऑर्डर देणार आहोत. तर ऑर्डर वगैरे देऊ आणि मग भेटूया. तर फ्रेंड्स तनुजाने घेतले तिथे कैऱ्या, कारण की गोड कैऱ्या खूपच आवडतात तरुण. हा अजून काय आहे भाजीला? तर आम्ही थोडं भाजीसाठी थांबलोय, भाजी घेतोय आम्ही थोडं. अजून काय घ्यायचं भाजीला? बघते ना भाजीला झिप तुटली यार आनंद. जीप तुटली नाही, तोडली तू. गप बसा. तर काय काय घ्यायचं आता? कुंड झाड घेते ना, तुम्हाला माहिती ना मला झाडांचा किती शौक आहे. पण हे कुंड बसतं का त्याच्यामध्ये? आपल्या मोठ्या झाडात ना हा भेटतं, बसतं आरामात. याच्यात 2 लावू शकतो आपण झाड, नाही ना? दोन कसं चांगलं नाही वाटणार नाही ते. ना? नाही. तर फ्रेंड्स आम्ही थांबलोय कुंडे घेण्यासाठी आणि आज झाडं पण घेतलेत, मी तुम्हाला दाखवतो. कारण की तनुजाला आहे ना झाडं म्हणलं का लय आवडतं. मी किती लावलं पण सारखे मरतात. बघू त्याचं काहीतरी ऑप्शन. पाणी तर मी एवढं नाही टाकत, माती सुकली असल्यावरच पाणी टाकते मी. हा. तरी पण होतं थोडंफार तसं. इकडे हे कोणचं झाड आहे? कोणतं? ह्याचा स्मेल येत नाही ना? त्याचा स्मेल येत नाही, हे नुसते असे शो ते साठी शो साठी असते. हे पिवळं पिवळं गुलाब, ते इकडे पिवळं गुलाब आहे, ठीक आहे. ते पिवळं येल्लो गुलाब रोज, आहे. तिकडे पिंक रोज आहे. तिकडं पिंक रोज आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवतो आम्ही कोणते 2 झाडं घेतलेत सध्याला. तर हे बघा, हे जुईचं झाड आहे बोलला, तर एवढं मोठं आहे बघा. आणि हे मोगऱ्याचं झाड आहे, याचा स्मेल एवढा छान येतोय ना फ्रेंड्स. पण पावसात हे नाही होणार, फक्त भीती वाटते. पावसामध्ये कसं जास्त ऊन नाही भेटत झाडांना. बघू जसं जमेल तसं. अच्छा सुनो ना, वो जो वो जासवंत का पेड़ है, जासवंत देखो, वाला दिख रहा हो. वो अलग है. वो कितने का है? अभी तो बोला सब झाड़ 50 में. छोटा, हाँ छोटा है तो छोटा भी चलेगा ना. फूल तो उसमें भी आएगा ही ना. ये कितने वाला है? ये 60 वाला। फूल आएगा ना इसमें? और मेरे को एक बात बताओ, और ये झाड़ ऐसे मर जाता है उसके लिए क्या करना पड़ता है? वो ज्यादा पानी डालने से होता है। बराबर नहीं ना? ना, देख अभी मैं मिट्टी सूख जाता है तो ही उसमें पानी डालती हूँ. भले एक दिन नहीं डालूंगी पानी, लेकिन हो कटिंग जाता करना है. पड़ता है। कटिंग मतलब क्या करना पड़ता है? उसको कटिंग करो फिर नया फांदे में आता है फूल। अच्छा, मतलब अब अगर फूल टूटेगा तो कटिंग कर दो. हाँ ये सब चला जाएगा ना, ये दिख रहा है ना, हाँ हाँ. ये सब चला जाएगा तो इतना कट करो फिर नया फांदे निकलता है नीचे। अच्छा. अच्छा. इसमें ही फूल निकलता है। आई गं, धरा धरा एक इतना सेकंड. करेगा तभी निकलता है, नहीं तो ऐसा ही रह जाता है वो। ऐसा उसमें नहीं कुछ करेगा शेन ना, खत वगैरह रहता फिर भी है, टाइम लगता है। कंपोस्ट वगैरह को डालना पड़ता है क्या? पड़ता है डालने को उसको? ऐक- उसमें ये तो पेड़. ऐसा झाड़ लगाएगा ना कभी मरेगा नहीं, ये 100 पीस है, ये शो अलग पीस. बनते रहते हैं। अच्छा, तो इसको बोलते? किचन में भी रख सकते हैं ना? हाँ, किलोर है। काय बोलतो अरे ये तो? तो नीचे से उग रहा है. अब दूसरा कोने में डालना था ना, नीचे प्लेट रखनी का। तो म्हणतो हे झाड घेतलं ना हा. तर हे कधी कधी मरत नाही, असं होत राहतं शोपीस साठी. कसरत के लिए अंदर रखना है। अच्छा. जेट प्लान हो गया। हाँ हाँ. अच्छा हाँ, वो वेल है क्या? वेल, कौन सा? वेल चढ़ता है देख. अपर जीते का है हाँ? वो वाला है अपर जीता। वो क्या होता है? ये करता है फूल आता है नीला का। अरे वाह, बीज है इसको? हाँ बीज डाला है। उसका ही हाँ जैसे तुलसी का बीज आता है उसमें वैसे बीज आएगा. है ना, उसमें बीज लगा है ना। आज काय खरं नाही, आता नुजा मस्त अरे झाडे कुठं झुडपं घेऊन गेलं जाते. झाड? ये सूखेगा तभी निकालना। जैसे ये सब लगा है ये। सब बीज बढ़ते रहते हैं। अच्छा अच्छा ये इसमें बीज बीज है है. हाँ वो सूखेगा इसको. ना, हाँ, तो निकाल के मिट्टी में डाल दो बस. ऊपर से रखते हैं। फुल आएगा फिर है ना, लाया तर तुला उगेगा. सध्याला कोणतं घ्यायचं आता? आता आपण ते जास्वंदाचं घेऊ एक हा छोटं वालं, जास्वंद. आणि एक त्याचा स्मेल स्ट्रॉंग आहे ना थोडा. मोगऱ्याचं स्ट्रॉंग असतंय. मोगऱ्याचं घ्यायचं आहे ना? हा ठीक आहे मग मोगरा घ्या. बस मग नेक्स्ट टाइम कधी आलोत ना मग परत 2 अजून घेऊन जाऊ. ठीक आहे चालेल. लगा ना. बार्गेनिंग चालली बघा आता. 40-40 रुपये द्या, तिथं 50-50 बोल. हंस रहा है, लगाएगा मेरे को मालूम है. लगा चल नेक्स्ट टाइम 10-5 रुपए ज्यादा ले लेना. अभी अभी लगा दे. सो गया है। अय्यो, फिर वो उसमें तो हमारे थोड़ी 50 रुपये से मिला है। आई तुला मतलब कमी तू नाही नहीं केलं. करेगा कमी. हाँ आम्ही वो आदमी का माल है, पुणे वाले में कम रहता है। व्हिडिओ मध्ये तो बसता देख झाला. वो सब तो हमको नहीं समझ में आता यार. अभी वो क्या तर होता है फ्रेंड्स वो आम्ही हे तुमको 2 मालूम. फुलं घेतलेत, हे एक आणि हे एक बघू चल शकता 90, तेरा नहीं मेरा 90 में डन कर. दे ठीक है, जान दे. तुम्ही. केलंच का शेवटी बार्गेनिंग? 10 रुपये. बार्गेनिंग करायची पण कसं आहे, मी जास्त गरिबांकडे नाही करत बार्गेनिंग. हा काय? त्याला पण बिचाराला 10-5 रुपये भेटले पाहिजेत ना. बघा आता सुट्टे पण देऊ का? आता सुट्टे नाहीत ना माझ्याकडे. चल जीपे कर. जाऊ दे, जीपे करा मग. तुमच्या ह्याच फोन मध्ये जीपे. कोणाच्या? या माझ्या
तुझ्या मम्मीला काय पाहिजे आता तुला? काय बिचाऱ्याने मागते रे लोक. त्याला म्हणते की काय मागत होते आता तू? खरं सांग, काय मागत होते? त्याला म्हणलं थोडं तुळशीच्या बिये दे जरा आपल्या झाडात टाकायला. त्याने म्हणलं नाहीये. तर चालायचं. तर चला फ्रेंड्स, आता निघूया आपण आपल्या घरी. तर फ्रेंड्स, आनंद गेलेत पेट्रोल भरण्यासाठी. कारण की आमच्या घरापासून आहे ना, आमच्या घरापासून पेट्रोल पंप खूप जास्त लांब आहे. लांब असल्यामुळे म्हटलं ठीक आहे, जाता जाता आपण पेट्रोलही भरून जाऊयात. परत या साईडला येणं होतंय नाही होत, आणि हॅलो? काम निघालं की मग पेट्रोल नसतं गाडीत तर लय हॅलो? प्रॉब्लेम होतो. घरी जाता जाता आम्हाला किती उशीर झालाय, 10:30 वाजलेत. चला. भरला? हो, भरलं पेट्रोल. हा, बरं झालं, मला अचानक ध्यानात आलं. आता गाडी कुठे पण बंद पडू. आउच. आणि बंद पण पडले असते, परत आपल्या इथे जवळ पेट्रोल पंप नाही परत, आणि कधी कुठं निघायचं बोललं तर मग लय प्रॉब्लेम होतो पेट्रोल हा. नसल्यावर गाडीमध्ये. बरोबर. तर आता निघालोय आम्ही आता डायरेक्टली घरी, कुठेच थांबायचं नाही आता. आनंद लय उशीर झालाय, 10:30 वाजते. मम्मीचा फोन आलता. आलता काय बोलली? आम्ही बोलल्या कुठे आहेत? मी म्हणलं आम्ही बोललो इथंच आहे अजून आमपर्यंत. हा. तुम्ही घरी नाही पोहोचत अजून. हा म्हटलं नाही. की ठीक आहे, तर मला फोन करायचा. हा ठीक. तर फ्रेंड्स, आता डायरेक्टली आपण घरी गेल्यावरच भेटू, कारण की आता खूप उशीर झालाय. तर गाडी फटाफट लवकर जाऊ आम्ही, आणि टेन्शन नका घेऊ, सावकाशच जाणार आम्ही. परत कमेंट करा तुम्ही गाडी फास्ट नका चालू, सावकाश चालवा. तर आम्ही सावकाशच चालवतोय. तर चला आता घरी जाऊयात आणि मग भेटूयात. घरी जाऊन आता परत स्वयंपाक करायचा अजून मला. मम्मी बोलत होती जेवून जायला, पण आम्हाला खूप सारे कामं होते. म्हटलं नको, जेवण वगैरे करत बसलो असतो तर लय उशीर झाला असता. हा, यासाठी म्हटलं ठीक आहे, आता आम्ही जातो नेक्स्ट टाइम कधी आल्यावर. काम मस्त. आपलं भरपूर काम पण होतं हा, ना. खूप काहीच नसतं जाता आलं आपल्याला, गादीच्या शोरूम मध्ये नसतं जाता आलं, आणि ते बिर्याणी वगैरे टेस्ट वगैरे सगळं काम होते. तर म्हणून पटकन निघले मम्मीच्या घरातून, फक्त चाय पिलो आम्ही. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही आलोय घरी, आणि तुम्ही बघू शकता किती वाजलेत, 10:30 वाजलेत. आता इथून पुढे आम्हाला, म्हणजे की मला आता जेवण बनवायचंय. काय माणसं असे आहेत तर बसणार आहेत. पाणी तरी घ्यायचं थोडस प्यायला. आलेलं नवऱ्याला द्यायचं का ना बाईक? तर काय नवऱ्याला, मी पण तर तुमच्या बरोबर बाहेरच होते ना. असा एक मौका सोडत नाही माणूस मला बोलायचा, एक मौका. तू देतीस का एक तरी मौका तुला द्यायला? तर आम्ही सगळं सामान वगैरे, भाजीपाला खूप सारं घेऊन आता आलोय. आता मी आनंदला विचारते, आनंद हा, जेवण काय बनवायचंय? काय काय आणलंय मला सांग पहिलं. पालक आणलीये, वालच्या शेंगा आणल्यात, बस. बस ना, डाळ भात बनव. डाळ भात बनवू? हा, डाळ भात बनव. बरं झालं, हा, तेवढंच त्यासाठी सोपं आहे का ना. कारण मी पण खूप दमले. आज आम्ही दुपारी थोडा सुद्धा आराम नाही केलाय. सकाळी पण आम्ही लवकर उठलो ना, आज खूप सारं काम होतं आम्हाला, खूप जास्त काम होतं. दिवसभरामध्ये आम्हाला 4 ते 5 रील पण कंटिन्यू अपलोड करायच्या होत्या, बाहेर पण शूट होतं. त्याच्यानंतर उल्हासनगरला सुद्धा खूप जास्त काम होते. सगळे कामं करून आताशी आम्ही घरी आलोय. घरी आल्याच्या नंतर आता खूप जास्त रिलॅक्स वाटतंय. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि पेट्रोल पंप कोणता होता ते सुद्धा मला नक्की सांगा.